नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एम-एस-आर-टी-सी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत नाशिक विभागासाठी, नाशिक मंडळासाठी जे नवीन शिकाऊ उमेदवार पदांसाठीची प्रशिक्षणार्थी पदांसाठीची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. विस्तारित माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाहू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग यांच्या अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांसाठीची भरती आहे. यानुसार शिकाऊ उमेदवारी 1961 नुसार 2024-25 या सत्रामध्ये रिक्त असलेली पदे तांत्रिक व्यावसायिक ITI उत्तीर्ण वोकेशनल या व्यवसायामध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहेत. यानुसार पाहू शकता पदांची नावे आहेत. पदांची संख्या एकूण मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी 206 जागा आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. विद्यावेतन जे आहे 10,712 प्रति महिना. शैक्षणिक अर्हता आहे ITI मोटर मेकॅनिक उत्तीर्ण आणि 10वी पास असणे आवश्यक. वयोमर्यादा आहे 13 जुलै 2024 रोजी 14 वर्षापेक्षा कमी नसावी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावी. दुसरं पद आहे शीट मेटल वर्करसाठी 50 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा चेक केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता. तिसरं पद आहे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी 36 जागा आहेत. यानंतर चौथं पद आहे वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकसाठी एकूण 20 जागा. यानंतर पाचवं पद आहे पेंटर जनरलसाठी 4 आहेत. यानंतर 6वं पद मेकॅनिक डिझेलसाठी 100 जागा आहेत. 7वं पद आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी एकूण 20 जागा आहेत. यानंतर पाहू शकता महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे 13 जुलै 2024 आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पहिल्यांदा अप्रेंटिस इंडिया हिची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन जो आस्थापना क्रमांक आहे पाहू शकता. येथे एस्टॅब्लिशमेंट कोड देण्यात आलेला आहे. हा एस्टॅब्लिशमेंट कोड सिलेक्ट करून लॉग इन करून ऑनलाईन पद्धतीने ज्या ट्रेडसाठी तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे करू इच्छिता त्या अप्लायवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटीवर क्लिक करायचं आहे. यानंतर महत्त्वाची इन्फॉर्मेशन भरून ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर या अर्जाची जी लिंक आहे, यानंतर जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला पाठवायचं आहे ऑफलाईन पद्धतीने. यासाठीची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे पाहू शकता. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी आहे खुल्या प्रवर्गाकरता ₹500 आणि GST 590 आणि मागास प्रवर्गाकरता जी आहे ₹295 फी आहे. ही ऑनलाईन पद्धतीने RTGS NEFTने भरायची आहे आणि UTR नंबर जो आहे तो तुम्हाला अर्ज करताना जी तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवणार आहात त्या अर्जाबरोबर पाठवायचा आहे. त्याचबरोबर येथे बँकेचं नाव आणि डिटेल्स देण्यात आलेले आहेत. यावर सुद्धा तुम्ही जे डिपॉझिट आहे, अर्ज फी आहे ती भरू शकता. त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठवणे आवश्यक आहे अर्जाबरोबरचे. याबद्दलची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2024 आहे. म्हणजे जो ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशनचं प्रिंटआउट काढून तुम्हाला 13 जुलै 2024 पर्यंत पाठवायचं आहे. ॲड्रेस देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर पाठवणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने विविध पदांसाठीची जी प्रशिक्षणार्थी पदांसाठीची भरती आहे, नाशिक विभागासाठीची ST महामंडळ यांच्या अंतर्गत या पदासाठीची या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने त्याचबरोबर अप्रेंटिसशिप इंडिया या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.